सर्पदंशाने आश्रमशाळेतील 3 मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद, सीएम फडणवीसांकडून अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश। राज्याचे मुख्यमंत्री ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई निवासी आश्रमशाळेत सर्पदंशाने 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे। आणि विशेष म्हणजे आश्रमशाळेत झोपलेल्या 6 विद्यार्थिनींना एकाच वेळी सर्पदंश झाला आणि त्यामध्ये 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झालेला आहे। 3 विद्यार्थिनी जखमी असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आणि या दुर्दैवी आणि संतापजनक घटनेचे पडसाद आज मंत्रालयात उमटल्याचे दिसून आलेले आहेत। आदिवासी मंत्री महोदयांनी याबाबत संबंधित आश्रमशाळेच्या संस्थापकांविरोधात मंत्रिमंडळ बैठकीत संताप व्यक्त केला आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्रमशाळेची पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत। गडचिरोली आश्रमशाळेतील धक्कादायक घटनेचे पडसाद आज मंत्रालयात पाहायला मिळाले। आश्रमशाळेतील 3 मुलींचा मृत्यू झाल्याची बाब गंभीर असल्याचं सांगत आदिवासी मंत्र्यांनी संताप व्यक्त केलाय। काँग्रेसचे मारुतराव कोवासे यांच्यासारखे 3 वेळा आमदार, एकदा खासदार राहिलेले नेते आश्रमशाळा असे चालवत असतील आणि लहान मुलींच्या सुरक्षेशी खेळत असतील तर ते कसे माफ करणार, असा सवाल आदिवासी मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत विचारला। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेनंतर कारवाईचे आदेश दिलेले आहेत। संबंधित आश्रमशाळेत शिक्षक नाही, वॉर्डर नाही, शासकीय अनुदान घेत असतानाही सुविधा देत नाहीत। त्यामुळे या आश्रमशाळेची ज्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली आणि अहवाल दिला त्याला निलंबित करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। रस्त्यावरच्या आश्रमशाळांची केवळ पाहणी करू नका, अंतर्गत भागातील आश्रमशाळांची सुद्धा नियमित पाहणी करा, असे संबंधित आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करा, असंही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। मुख्य सचिवांनी एक बैठक घेऊन सर्वंकष तपासणीची यंत्रणा उभी करावी, अशा सर्व विभागांना त्यात समाविष्ट करा, असं सुचवलं आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।